रुपेश शिंदे नावाचा हा सुरक्षा रक्षक आहे जो मेट्रोमध्ये सुरक्षा रक्षकाच्या पदावर काम करत होता आणि त्याचा एक जवळचा नातेवाईक त्याला त्यांनी मेट्रोमध्ये नोकरी लावून देतो असं आमिष दाखवत त्याकडनं पैसे घेतले आणि ह्या बाबतीत मी आधी देखील सांगितलं आणि नेहमी सांगतो की अशा प्रकारचे कुठल्याही पैशांची देवाणघेवाण मेट्रोमध्ये होत नाही आणि लोकांनी यासंबंधी नेहमी सतर्क राहावं. आणि जेव्हा यासंबंधीची तक्रार झाली या पूर्ण प्रकरणाला आम्ही अतिशय गांभीर्याने घेतलं, त्याची पूर्ण सखोल चौकशी केली आणि ज्या आउटसोर्सिंग एजन्सीच्या मार्फत हा काम करतो त्यांनी त्याला निलंबित केलं. अशी कठोर कारवाई आम्ही केली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ह्यांनी हा जो रुपेश शेंडे होता आणि आपला कबुली जबाब देखील दिला, त्यात त्यांनी पैसे घेतल्याचं मान्य देखील केलं. त्यामुळे एकूणच हे प्रकरण गंभीर असताना मेट्रोने खूप कडक कारवाई केली आहे. एकीकडे असं सांगत असताना मी दुसरीकडे हे देखील म्हणेन की अशा प्रकारच्या कुठल्याही प्रलोभनाला मेट्रोवर नोकरी लावून देतो अशा आमिषाला कोणीही बळी